नाशिकमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा निघालेला आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अन्य प्रलंबित मागण्यांकरता हा एल्गार पुकारण्यात आलेला होता। या आंदोलनकर्त्यांशी संवाद साधले आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। नाशिकमध्ये आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा पार पडतोय। खरं तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी हा जो मोर्चा आहे हा पार पडणार आहे। आपण जर या ठिकाणी जर बघितलं तर महिला ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहे, गळ्यामध्ये कांद्याच्या माळा त्यांनी घातलेल्या आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष वेधण्याचा हा जो आहे तो त्यांचा प्रयत्न आहे। आपण त्यांना विचारूया, हे सरकार सत्तेवर येण्याच्या अगोदर त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये, जाहीरनाम्यामध्ये आम्ही शेतकऱ्याला पूर्ण कर्जमाफी देऊ अशा प्रकारच्या वल्गना या सरकारने केल्या होत्या। परंतु आज शेतकरी, बेरोजगारी, विद्यार्थी, महिला हे सगळेच कोणीही समाधानी नाही। त्यामुळे या शेतकऱ्याचं करायचंय काय? खाली मुंडकं वर पाय अशा प्रकारचं हे शेतकऱ्याचं कैवारी असणारं सरकार आहे। कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे। या सगळ्या मुद्द्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी काय भाष्य केलंय ऐकूया। जर महाराष्ट्रासमोर खूप मोठी आव्हानं आज आहेत। महाराष्ट्राची परिस्थिती जी 15-1 वर्षापूर्वी होती तशी नाही। महाराष्ट्राची तुम्ही सगळा डेटा आणि केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार हे एकाच विचाराचं आहे। अशी परिस्थिती असली तरी तुम्ही जर बारकाईने बघितलं तर कितीही सरकारने सांगितलं की फार इन्व्हेस्टमेंट्स आले आहेत, तशी परिस्थिती नाही। आणि बेरोजगारी किती वाढते हे हा डेटाच सांगतो। हा केंद्र सरकारचाही सांगतोय, महाराष्ट्र सरकारचाही सांगतोय। या सगळ्या मुद्द्यावर रोहिणी खडसेंशी संवाद साधले आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आज नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा पार पडतोय। शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात हा मोर्चा पार पडतोय। या ठिकाणी जर बघितलं तर जोरदार घोषणाबाजी जे आहे ते या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मिळावी, कांद्याला अनुदान मिळावे अशा वेगवेगळ्या ज्या मागण्या आहेत ते खरं तर यावेळी करण्यात येणार आहे। या मोर्चामध्ये रोहिणी खडसे या सहभागी झालेले, आपण त्यांना विचारूया, ताई खरं तर मोर्चा काढताय, संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे। जे आश्वासन सरकारने दिलं होतं ते लवकरात लवकर पूर्ण करावं आणि या शेतकरी बांधवांना संपूर्ण कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करावा। नाशिकपासून याला सुरुवात झालेली आहे आणि ह्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये वगैरे हे सगळीकडे मोर्चे आणि आंदोलनं होतील। जोपर्यंत या सरकारला जाग येत नाही तोपर्यंत आम्ही या झोपलेल्या सरकारला जाग आणण्याचं काम करत राहू आणि या आंदोलनाच्या माध्यमातून हा शेतकरी बांधवांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवत राहू। आत्महत्याग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तातडीने मदत करावी, यासह शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अशा विविध मागण्या ज्या आहेत त्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। त्यामुळे सरकार आता या मोर्चाच्या मागण्यांकडे कशा पद्धतीने लक्ष देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।